नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज जयंती. त्यांना विनम्र अभिवादन. आपल्याकडे एक पद्धत आहे, जयंती पुण्यतिथीला आपण पुतळ्यांना हार घालतो. जिथं जिथं फोटो आहेत त्या फोटोंना हार घालतो. छोटे मोठे काहीतरी त्याच्यावरती कार्यक्रम करतो आणि दुसऱ्या दिवसापासून त्या माणसाला विसरून जातो. एक ठरलेली पद्धत आहे आपल्याकडची. पण काही व्यक्तिमत्व अशी असतात की जी केवळ जयंती पुण्यतिथीलाच फक्त ती आठवतात असं नाही. कायमस्वरूपी क्षणाक्षणाला अगदी आपल्या कणाकणामध्ये त्यांचा विचार भरून राहिलेला असतो किंवा आपण विचार करतो त्याच्या पार्श्वभूमीवरती त्यांचीच फार मोठी शिकवण असते. अशा एका महान व्यक्तिमत्वापैकी एक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सावरकरांचं अजून एक वैशिष्ट्य आहे की तोडीला तरू फुटे आणखी भराने. जितकी त्यांच्यावरती टीका होत जाते, जितकं त्यांच्यावरती खालच्या पातळीवरती बोलल्या जातं, काही विरोधक अजूनही विकृत पद्धतीनं त्यांच्या नावानं शिमगा करतात आणि तितकी त्यांच्यावर निष्ठा असणाऱ्यांची, त्यांच्या विचारांवरती अक्षरशः काय म्हणता येईल त्याला भक्ती असणाऱ्यांची संख्या वाढत जाते. हे दोन्ही लोक काही कामाचे नसतात. टोकाची शिव्या देणारे, त्याच्यानंतर अतिशय ज्याला आपण अंधभक्त म्हणतो, ती यासाठी कामाचे नसतात की ते डोळसपणे विचार करू शकत. पण सावरकरांचं भाग्य असं की चिकित्सकपणे अभ्यास करणारे सुद्धा लोक त्यांना लाभले, उशिरा का होईना अभ्यास. 2 उदाहरणं मला आजच्या सावरकर जयंतीच्या निमित्तानं आवर्जून सांगायचे. मराठीमध्ये शेषराव मोरे यांनी सावरकरांकडे चिकित्सक बौद्धिक पातळीवरती बघण्याचा दृष्टिकोन दिला. कुरुंकरांच्या लिखाणातून त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी मग सावरकरांवरती जी मालिकाच लिहिलेली, एक पुस्तक असं म्हणून नाही, अगदी त्या अनुषंगानं मुस्लिम मनाचा शोध सारखं सुद्धा पुस्तक लिहिलं की आजही ते त्या विषयातलं काय म्हणता येईल त्याला मूलभूत असं म्हणावं असं पुस्तक झालेलं आहे. ते म्हणजे मराठीत आहे. आणि दुसरं उदाहरण आहे विक्रम संपत यांचं. इंग्रजीमध्ये 2 अप्रतिम असे खंड सावरकरांवरती लिहून, जे काही थोडेसे तटस्थ लोक होते ज्यांना समजून घ्यायचं आहे सावरकर, त्यांच्यासाठी फार मोठं काम विक्रम संपत यांच्या या द्विखंडीय पुस्तकानं झालेलं आहे. काय होतं की एक वर्ग असा असतो की त्याला समजून घ्यायचं असतं, त्याला काही फारसं कुठल्याही पद्धतीचं पूर्वग्रह त्याच्या डोक्यामध्ये नसतो किंवा पूर्वग्रह दूषित अशी त्याची विचारशक्ती नसते, बुद्धी नसते. तो तटस्थपणे शांतपणे समजून घेऊ शकतो. आणि खरं तर अशाच लोकांमुळं ज्याला आपण म्हणतो की एखादं जनमत तयार होणे म्हणा किंवा एखाद्या विषयाला दिशा म्हणणे म्हणा, हे दोन्ही जे लोक असतात ना, टोकाचे भक्त आणि टोकाचे विरोधक, ह्या दोघांचाही तशा अर्थाने उपयोग काही होत नाही, कारण की ते समजूनच घ्यायला तयार नसतात कुठलीच बाजू. अगदी मी तुम्हाला सावरकरांचंच एक उदाहरण सांगतो. सावरकरांच्या कवितांवर अप्रतिम असा एक कार्यक्रम आम्ही मागच्या वर्षी केलेला होता, त्यांच्या अशाच जयंती पुण्यतिथीच्या वेळेसची गोष्ट. आणि त्याचं शीर्षक देत असताना कवी मनाचा रवी असं दिलेलं होतं. आणि काही सावरकर बघताना ते इतकं खटकलं, म्हणजे खटकलं त्यांचं म्हणणं की तुम्ही की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असा वयाचे बुद्ध्याची वाण धरले, करी हे सतीची ही ओळखा नाही टाकली. तर मी असं म्हणालो की अहो नाही, तो पैलू सावरकरांचा सर्वज्ञात आहे, फक्त विशुद्ध कवी म्हणून जो त्यांचा पैलू आहे तो आम्हाला समोर ठेवायचा. पण हे सावरकर बघतंय ऐकायला तयार नाही. ही मोठी आश्चर्याची गोष्ट. जसं विरोधकांचं तर काय बोलूच नाही, ते विकृतीच्याच पातळीवरती पोहोचलेले आहे. सुंदर अशा तारकांनी भरलेलं आभाळ पाहून नभ तारांकित हे नभ चमचम हासे, प्रतिबिंबित मग सागर ही हा तारांकित भासे, नुमजे लागे कुठे नभ कुठे जलसीमा होई, नभात जलते जलात नभते संग मुनी जाई, खरा कोणता सागर यातून वरती की खाली, खरे तसे आकाश कोणते गुंगमती झाली. अगदी बालकवींच्या पद्धतीची विशुद्ध अशी सुंदर ही कविता आहे. ने मदसिनीचं आपण आठवण करतो, त्याचं गाणं झालेलं आहे. पण ही जी कविता आहे तारकास पाहून सावरकरांची आहे. मी वारंवार जेव्हा सावरकरांवरती कुठे बोलायचं असतं किंवा व्हिडिओ करतो तेव्हा आवर्जून या कवितेचा उल्लेख करतो. सावरकरांची सुंदर लावणी आहे. सावरकरांनी अतिशय सुंदर असं ज्याला आपण जोशपूर्ण असं समरगीत असं म्हणतो असे लिहिलेले. शिवाजी महाराजांची आरती आपल्याला माहिती आहे, जय देव जय देव जय जय शिवराया. नेमजसीने माहीत असतं, जयस्तुते आपल्याला माहीत असतं, हे हिंद नृसिंह प्रभो शिवाजी राजा हे पण गीत माहीत असतं. पण बाकीच्या ज्या विशुद्ध अशा सुंदर कविता आहेत सावरकरांच्या, त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. त्याचं सरळ साधं कारण आहे
की आपण एकच पैलू जो आपल्या सोयीस्कर आहे किंवा आपल्या मनातली प्रतिमा आहे त्याप्रमाणे पाहत असतो. विज्ञानवादी सावरकर असाच एक सगळ्यांना अडचणीचा ठरणारा त्यांचा पैलू आहे की त्यांनी ज्या विशुद्ध पद्धतीने, वस्तुनिष्ठ पद्धतीने, वैज्ञानिक दृष्टिकोनातून सगळ्या आपल्या सनातन परंपरेला पाहिलं आणि ती प्रत्यक्ष भक्तांनाही पचत. गाय ही काही फार पवित्र मानायची काही गरज नाही. भाकड गाई येईन ते बाकीचे सगळं कापून खायला काही हरकत नाही, इतकं टोकाचं सावरकर गेल्याच्या नंतर सावरकर भक्तांनाही ही गोष्ट अडचणीची ठरते. पण सावरकर अतिशय प्रॅक्टिकली आजसुद्धा ही गोष्ट त्रासदायक आहे सगळ्यांसाठी. गोवंश हत्याबंदी, गो हत्याबंदीपर्यंत ठीक होतं, पण त्याच्या पलीकडे जाऊन गोवंश हत्याबंदी जेव्हा सरकार विधेयक आणतं आणि ते सगळे भावनिक पातळीवरती हो म्हणतात, त्याचा परिणाम उलटा आता असा झालेला आहे की एकतर त्याचं ब्लॅक मार्केटिंग म्हणजे लपून छपून त्या भाकड गाई, कारण सांभाळणार कोण ही सगळ्यात मोठी अडचण असते. सांभाळणार कोण म्हणून त्यांची तस्करी होती. हे सगळ्यांना माहिती आहे की खरं तर म्हशींचं असं काही म्हशीच्या भोवती सगळं पवित्र असं काही नाही आहे. त्याचा परिणाम असा म्हणजे म्हशीची संख्या वाढलेली, कारण की भाकड जनावरांची कत्तल केल्याशिवाय, संपवल्याच्या शिवाय बाकीचे जे जनावर, दुभते जनावर आहेत ते आपण वाढवू शकत नाही. म्हणजे त्यांच्यासाठी जे रिसोर्सेस लागतात ते सगळे आपण दुभत्या जनावराकडे नेतो आपोआपच. मग पण हे पचणं मुश्किल आहे. त्याच्यामुळे सावरकरांचे असे जे टोकाचे विचार आहेत, म्हणून जे दिव्य दाहक म्हणूनही असावयाचे बुद्ध्याची वाण धरले करी हे सतीचे, हे सावरकरांनी जे म्हणलेले ते उलट सावरकरांच्या बाबतीतच आहे. कबीर गाणारे सुफी आहेत, त्यांच्यातले एक फरीदुद्दीन अय्याज म्हणून कराचीचे कव्वाल आहेत. त्यांनी कबीर विश्लेषण करत असताना कबीराचा एक दोहा ते गातात. कबीरा कुवा एक है पाणी भरे अनेक, भांडा ही में छेद है भेद है पाणी सब में एक. तर ते म्हणले हे कबीरासाठीच लागू आहे. कबीर खुद एक कुवा आहे. तसं सावरकरांच्याच बाबतीमध्ये हे लागू आहे. सावरकर इतकं मोठा सागर आहे, त्याच्यातलं एक फक्त भांडभर आम्ही आमच्या सोयीनं घेतो आहोत आणि तेवढ्या पुरतं सांगतो. किंवा ते आंधळे आणि 7 हत्तीसारखं होऊन बसलेलं आहे की आपल्या आपल्या सोयीचं सावरकरांचा जो भाग आहे तो घ्यायचा. भाषा शुद्धीच्या बाबतीमध्ये अगदी कालच आमच्या एका अभियांत्रिकीच्या मित्राने विचारलं की यार ते सावरकरांनी दिलेले शब्द काही माहिती आहेत, काही सांगशील का? मागच्या वर्षी आम्ही ह्याच्यात व्हिडिओ केलेला आहे, मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. निशिगंधा म्हणून जी आमची सहकारी आहे इथली, तिनं व्हिडिओ केलेला, तर छान व्हिडिओ केलेला आहे. भाषेच्या बाबतीमधल्या सावरकरांनी जे समांतर शब्द दिले, नवीन शब्द निर्माण केले आणि जे आपण आज रोज वापरतो आहोत, हे शब्द माहिती नाही आहेत लोकांना. म्हणजे हे सावरकरांनी दिलेत हे माहिती नाही. ही भाषा शुद्धीची चळवळ किती जण तयार होतो आज. जो असा इतका मोठा महान लोकनेता आहे, स्वातंत्र्यासाठी एवढं लढलेला, इतकं काय काळ्यापणाची शिक्षा भोगलेला, आणि तो विचार काय करतोय विशुद्ध भाषेचा, विशुद्ध कविता लिहितो आहे. तो म्हणजे काय हे व्यक्तिमत्व आहे. आपण त्यांना, किंवा त्यांनी जी दलितोद्धाराची चळवळ चालवली, म्हणजे ज्या पद्धतीने सावरकरांची वर्तणूक राहिलेली सामाजिक ह्याच्यातली, भल्या भल्यांच्या तोंडात बोटं जातात. ह्यांना हिंदुत्ववादी म्हणावते, हे ते एकदम पुरोगामी आहेत. हे जातपात मानायला तयार नाही. भाकड गाई कापून खा असं म्हणायला लागले ते. मग हे म्हणजे कसं काय हा सावरकर पचणंच, म्हणजे बघतानाच पचणं मुश्किल. विरोधकांचं तर जाऊ. त्याच्यामुळं सावरकरांना आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करत असताना हे जे सगळे वेगवेगळे पैलू आहेत ते आपण शांतपणे समजून घेणार की नाही. मला भक्त आणि विरोधकांनी, मी वारंवार माझ्या विश्लेषणामध्ये एक कायमस्वरूपी सूत्र मी ठेवलेलं आहे की दोन्ही लोकांकडं काही फार लक्ष देण्यात अर्थ नाही, पण हा जो किमान सगळं समजून घेण्याचा, ज्याचा प्रामाणिक त्याची मनस्थिती आहे, मानसिकता आहे, त्याला आपण मात्र समजून सांगू शकतो. आम्ही जेव्हा सावरकरांच्या फक्त कवितांवरचा विशुद्ध असा कार्यक्रम करतो आणि जो पद्धतीनं प्रतिसाद मिळतो की हे आम्हाला माहीत कसं नव्हतं आणि ते समजून घ्यायला तयार आहोत आपण आवर्जून ह्या सगळ्या, हे जे मोठे व्यक्ती, सावरकर त्याच्यातलं एक भाग आहे. कितीतरी जणांच्या बाबतीमध्ये महात्मा गांधी, सगळ्यांना असं वाटतं की सावरकरांचं कौतुक केलं म्हणजे महात्मा गांधींना शिव्या दिल्याच पाहिजे. उलट महात्मा गांधीच्या भक्तांना सावरकर नाव म्हणलं की जसं काय अंगावरती पुरळ उठावा, तसं त्यांच्या विचारांवरती पण पुरळ उठायला. सावरकरांवरची ही उसंतवाणी. स्वातंत्र्यवीरांची आज आठवण, मनी साठवण देशप्रेम. धग धग तेते जीवन तेजाळ, अस्मितेचा जाळ मनोमनी. काळावर खरा ठरतो विचार, विरोधी विखार पचवणी. देशाला अर्पण अवघे जीवन, शब्द वाणी मन सारे काही. आजही थुंकती या सूर्यावरती, अजून विकृती जिवंतही. हिंदू धर्मालाही लागलेली कीड, आपलीचे चीड आणताती. स्वातंत्र्यवीरांच्या पायी ठेवू फुल,
माथी घेऊ धूळ कांत म्हणे, माथी घेऊ धूळ कांत. पायी फूल ठेवणे ही काही फक्त कवी कल्पना नाही, नम्र होणे. आणि फूल हे प्रतीक आहे की नुसते सावरकरांची भक्ती करायची आहे, त्याच्यावर फक्त श्रद्धा ठेवायची असं नाही. सावरकर उलट चिकित्सक सांगतायत, चिकित्सक बुद्धी देत आहेत. गौतम बुद्ध जसं म्हणाले होते, आत्ता दीप भव, तुझ्या अंतरातला दिवा जागा ठेव आणि तू तुझ्या बुद्धीने विचार कर, मी सांगते म्हणून विचार करू नको. सावरकर त्या परंपरेतले आहेत. कोणाला असं पुन्हा वाटलं की कसं काय तुम्ही सावरकरांना बुद्धाशी जोडायला, दोघंही म्हणजे विरोधक बोंबा मारणार आणि भक्त तर काही विचारूच नका. पण सावरकर त्या परंपरेतले होते. आपल्याकडची जी महान दार्शनिक परंपरा आहे, ज्यांनी आहे ते प्रस्थापित नाकारून ठामपणे आपलं काहीतरी वेगळं मांडलं, त्यांनाही आम्ही सामावून घेतलं. सावरकर त्या अशा उदात्त परंपरेतले होते. खूप काळ लोटलेला आहे सावरकरांचा काळ, तेव्हाची परिस्थिती, जागतिक परिस्थिती सगळं मागं पडून. पण आजही जेव्हा आपण सावरकरांचा विचार करतो तेव्हा ते किती काल सुसंगत आहेत, किती त्यांना नेमकं द्रष्टेपण ज्याला म्हणतो आपण त्यांच्याकडं होतं हे दिसून येतं. सावरकरांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त माझ्याकडून, ॲनालायझर परिवाराकडून, आपल्या सगळ्यांच्याकडून विनम्र अभिवादन. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधान